1937 पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी एक घोषणा केली की या भारताचा अंतिम उद्दिष्ट आहे की भारतामध्ये पूर्णतः लोकशाही प्रस्थापित करणं, या देशाला लोकतांत्रिक देश बनवणं हा उद्देश आहे. मग नंतरच्या काळामध्ये जेव्हा ते देशाचे पहिले पंतप्रधान बनतात तेव्हा त्यांचा सगळ्यात जास्त भर या देशामध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यावरती असतो. मग ते ज्या ज्या गोष्टींचा लोकशाहीला हानी पोहोचू शकते त्या त्या गोष्टी त्यांचा ते त्याग करतात किंवा त्या गोष्टीवरती ते वचप घालण्याचा प्रयत्न करतात. मग अशातच अक्षरशः संसदीय शासन पद्धती आपल्या देशामध्ये आपण स्वीकारली. त्या संसदीय शासन पद्धतीमध्ये अक्षरशः स्वतः नेहरू संसदेमध्ये जाऊन स्वतः प्रश्नांची उत्तरं द्यायची, स्वतः विरोधकांशी चर्चा करायची. कारण या संसदीय शासन पद्धतीमध्ये विरोधक हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. विरोधक आणि सत्ताधारी यांची जर मिलीभगत झाली तर जनतेचं वाटोळं होतं हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. स्वतः ते पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्या विरोधात लिहिणारी जास्त लोक नसायची. अशावेळी स्वतः निनावी पत्र ते स्वतःच्या विरोधामध्ये लिहायचे. म्हणजे किमान या देशामध्ये विरोधक जिवंत असावा आणि माझ्यावरती टीका करणारा विरोधक असावा आणि याच्यातूनच व्यवस्थित अशी सत्ता आपल्याला मिळू शकते किंवा जनतेचं हित साध्य होऊ शकतं आणि देशामध्ये कल्याणकारी राज्य स्थापित होऊ शकतं. म्हणून या देशात नंतरच्या काळामध्ये आपल्याला दिसून येतं की लोकशाहीचं कशा प्रकारे हानी झालेली दिसून येते. म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांना आपण आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतो, कारण त्यांनी या भारताची मुहूर्तमेढ रोवली. त्या कारणाने आज 14 नोव्हेंबर आहे, या दिवशी त्यांचा जन्मदिन आहे आणि हा जन्मदिन आपण बालक दिन म्हणून साजरा करतो.